मस्त अशी चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार खानदेशी लोकांचा जीव की प्राण अशी ही खानदेश स्टाईल आचारी पद्धतीने घोटलेली वांग्याची भाजी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत। ही भाजी तुम्ही पुरणपोळीसोबत, वरणबट्टीसोबत, वरण भातासोबत किंवा नुसत्याच पोळीसोबत खाण्यासाठी बनवू शकता। खानदेशी पद्धतीने घोटलेली वांग्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे हे वांगे घेतलेले आहे। इथे वांगे घेत असताना तुम्ही काटेरी घेऊ शकता, जांभळे घेतले तरी चालतील। तर इथे असे हे 5 वांगे मी घेतलेले आहे। आता या वांग्याच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहे। वांगी मात्र घेत असताना ते कमी बियांचे असतील असेच वांगे घ्या, छान मऊ नरम वांगे घ्या, म्हणजे भाजी छान तयार होते। आता इथे भाजीसाठी मी देठाचा सुद्धा वापर करणार आहे। तर देठ कट करून घेतला आणि देठाचे असे 2 तुकडे मी करून घेतलेले आहे। तर देठाची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता। अख्खा देठ सुद्धा भाजीमध्ये ठेवला तरी चालेल। आता वांगे जे आहेत ते मध्ये चेक करून घ्यायचे, किडलेले नाही याची खात्री करून घ्यायची आहे। या भाजीसाठी वांगे छान मऊ असतील तर भाजी अगदी छान मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार होते, छान लवकर पटकन शिजते। भाजीसाठी वांगे कट करत असताना ते वेळेवरच कट करा, म्हणजे जास्त वेळ तुम्ही जर वांगे कट करून पाण्यात ठेवले तर वांगे लवकर असे मऊ शिजत नाही, शिवाय ते काळेही पडतात। आता सर्व वांगे इथे कट करून झालेले आहे। 1-2 पाण्याने वांगी छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर भाजी तयार करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये आता मी तेल गरम करत ठेवणार आहे। तर आता साधारण इथे 1.5 ते 2 पळ्या तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये फोडणीसाठी जिरं मोहरी घालूया। तर इथे 1 छोटा चमचा भरून मी मोहरी घातली, 1 छोटा चमचा भरून जिरं घातलेलं आहे। जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये भरपूर आलं लसूण घालायचं आहे। तर इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा छान ठेचून घेतला। त्यानंतर 2 तमालपत्र घातलेले आहे। आता ही थोडी फोडणी आपल्याला मस्त अशी तेलावर परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी करायची, खूप जास्त काळी करपट अशी ही फोडणी होऊ द्यायची नाही। त्यानंतर लगेचच यामध्ये या वांग्याच्या फोडी घालायच्या। तर वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्या जाडसर केल्या तरी चालतात, कारण ही भाजी आपल्याला अगदी छान मऊ शिजवून घ्यायची असते आणि नंतर घोटून घ्यायची असते। तर इथे वांग्याचे देठ सुद्धा मी वापरलेले आहेत। आता सुरुवातीला हे वांगे मस्त असे तेलावर परतून घेऊ। कमी बियांचे वांगे घ्यायचे, म्हणजे भाजी छान तयार होते आणि चवीलाही ती मस्त लागते। आता थोडा वेळ वांगे परतून घेतल्यानंतर यात मसाले घालायचे आहेत। तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर चवीसाठी लाल तिखट घालणार आहे। हे मी घरगुती पद्धतीने तयार केलेलंच लाल तिखट वापरते आहे। तर 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घातलं। त्यानंतर धणे पावडर घालते आहे। तर इथे 2 चमचे धणे पावडर घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा भरून मी इथे गरम मसाला घातला। त्यानंतर आता इथे चवीसाठी मीठ घालायचं आहे। गरम मसाला आणि लाल तिखट कसं तयार करायचं ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर एंड स्क्रीनवर तुम्हाला या दोघंही रेसिपीज ची लिंक मी देणार आहे, नक्की चेक करा। जर तुम्हाला इथे लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता। मात्र जळगावी पद्धतीने लग्नपंक्तीमध्ये खास लाल तिखटाचीच भाजी सर्व केली जाते। आता यामध्ये आमसूल घालायची आहे। तर 2 छोट्या आकाराचे असे आमसूलचे तुकडे मी घातलेले आहे। आमसूल नसेल तर तुम्ही न घालताना सुद्धा ही भाजी बनवू शकता। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर छान कळकळीत उकळतं असं गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता यातलं थोडं पाणी मी राहू दिलेलं आहे, साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे। तर पाणी घालत असताना ते छान उकळतं गरमच पाणी घाला, म्हणजे वांगे अगदी पटकन शिजतात, छान मऊ शिजतात, गार पाणी घालायचं नाही। आता थोडे वांगे खालीवर हलवून घेतले, झाकण ठेवलेलं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला वांगे ही छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता इथे साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून व्यवस्थित भाजी अशी खालीवर हलवून घ्यायची। वांग्याच्या फोडी अजून शिजलेल्या नाही। पुन्हा आता यावर झाकण ठेवलेलं आहे। पुढच्या 3 ते 4 मिनिटांसाठी आता या वांग्याच्या फोडी आपण अशाच छान शिजवून घेणार आहोत। आणि आता तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर बऱ्यापैकी यातलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे आणि फोडी सुद्धा बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्यासारख्या दिसत आहेत। तर खानदेशामध्ये ही भाजी पुरणपोळीसोबत सुद्धा खाल्ली जाते, वरणबट्टीसोबत, वरणपोळीसोबत, बाफल्यांसोबत तर मस्त कमाल लागते ही भाजी। आता इथे रवीने ही भाजी अशी छान आपल्याला घोटून घ्यायची आहे। लग्नपंक्तीमध्ये ही भाजी बनवत असताना मोठमोठ्या हंड्यांमध्ये बनवली जाते आणि इलेक्ट्रिक रवीने ही भाजी घोटली जाते। तर आपण घरगुती पद्धतीने ही भाजी बनवतो आहोत। तर रवीने छान भाजी घोटून घेतली, परंतु अजूनही यामध्ये थोड्या
फोडी दिसत आहे. हवी तशी ही भाजी प्लेन झालेली नाही. आता तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कमी घोटून सुद्धा ही भाजी बनवू शकता. जे थोडंसं गरम पाणी शिल्लक होतं ते सुद्धा मी इथे आता या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. साधारण अर्धी वाटी पाणी होतं. तर 5 मध्यम आकाराचे वांगे होते. यासाठी मला बरोबर 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि आता व्यवस्थित थोडा वेळ झाकण न ठेवताना ही भाजी शिजवून घेतली आणि पुन्हा आता रवीने ही भाजी आपण अशी मस्त घोटून घेणार आहोत. अगदी छान मऊ अशी ही भाजी घोटलेली राहते आणि चवीला खूप छान लागते. आता घोटून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी झाकण न ठेवताना ही भाजी अशीच शिजू द्यायची आहे. भाजीमध्ये खूप जास्त पाणीही राहायला नको, नाहीतर मग पाणी एकीकडे आणि भाजीचा चुथा एकीकडे असं होतं आणि भाजी चवीला हवी तशी स्वादिष्ट लागत नाही, थोडीशी अशी पांचट लागते. म्हणून व्यवस्थित भाजी शिजवून घ्या. खूप जास्त पाणीही नको आणि खूप जास्त घट्टही नको. ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे. भाजी परफेक्ट तयार झाली आहे. गॅस आता इथे बंद केला. सर्वात शेवटी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ही भाजी गरमागरम अशी सर्व करायची आहे. ही भाजी खात असताना वरून लिंबू जरूर घ्या. लिंबू घेऊन ही भाजी कमाल लागते. तर ही भाजी तुम्ही खीर पुरणपोळीसोबत, वरणबट्टीसोबत, बाफल्यांसोबत, राखेवर शेकलेल्या रोडग्यांसोबत किंवा साध्या पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त कमाल लागते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.